मुंबईच्या फोर्ट परिसरातील हॉटेल पौर्णिमावर एफडीएच्या पथकानं धाड टाकली। यावेळी हॉटेलमध्ये स्वच्छतेचं प्रमाण कमी आढळलं आणि त्यानंतर एफडीएनं हॉटेलचा परवाना थेट निलंबित केला। पण जेव्हा प्रश्न सरकारी कॅन्टीनचा आला तेव्हा एफडीएनं न्यायालयात दावा केला की मंत्रालयातील कॅन्टीन 98% स्वच्छ आहेत। एफडीएचा हा अजब दावा ऐकून मुंबई उच्च न्यायालय चांगलंच भडकलं। एका बाजूला सरकारी आस्थापनांना पूर्ण मोकळीक द्यायची आणि दुसऱ्या बाजूला 5 स्टार हॉटेलवर कडक कारवाया करायच्या, हा दुटप्पीपणा चालणार नाही। कारवाई सर्वांवर समान झाली पाहिजे अशी कडक शब्दांत तंबी देत हायकोर्टानं एफडीएच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली। यावेळी न्यायालयात काय घडलं आणि न्यायालयानं नेमके काय आदेश दिले जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संतोष, तुम्ही पाहताय थोडक्यात। मुंबई हायकोर्टानं एफडीएच्या अधिकाऱ्यांना यावेळी चांगलं सुनावलं। तुम्ही खासगी आस्थापनांची तपासणी करता, मग मंत्रालय, विधिमंडळ आणि सरकारी कॅन्टीनही तपासा असं म्हणत हायकोर्टानं तात्काळ वकिलांचं एक पथक तयार करून एफडीएच्या अधिकाऱ्यांसोबत थेट मंत्रालय आणि विधान भवनाच्या कॅन्टीनची तपासणी करायला पाठवलं। प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची महत्त्वाची सुनावणी पार पडली। सुनावणी दरम्यान एफडीएनं न्यायालयात असा दावा केला होता की मंत्रालयातील कॅन्टीन 98% स्वच्छ आहे, पण हायकोर्टानं या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। तुम्ही पाहणी केली असेल तर त्याचे फोटो, पुरावे कुठे आहेत असा सवाल न्यायाधीशांनी केला। न्यायालयानं स्पष्ट सांगितलं की सरकारी किंवा निमसरकारी संस्थांच्या कॅन्टीन असो किंवा खाजगी हॉटेल्स, अन्न सुरक्षेचे नियम सर्वांसाठी एक समान असले पाहिजेत। खाजगी व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारताना सरकारी आस्थापनांवर मेहरबानी कशासाठी? एफडीएच्या या दाव्याची पोलखोल करण्यासाठी हायकोर्टानं वकील कैनाज इराणी, फिरोज भरूचा आणि सूर्य सम्राट या 3 वकिलांच्या समितीची नियुक्ती केली। या वकिलांच्या पथकाला एफडीए अधिकाऱ्यांसोबत लगेचच मंत्रालयातील कॅन्टीनची पाहणी करण्याचे कडक आदेश दिले। कोर्टाचा आदेश मिळताच हे संयुक्त पथक थेट मंत्रालयात दाखल झालं। तिथं त्यांनी स्वयंपाकघर, जेवणाची साठवणूक, स्वच्छता आणि अन्न हाताळण्याची सखोल तपासणी केली। त्यानंतर या तपासणी पथकानं आपला मोर्चा थेट विधान भवनातील कॅन्टीनकडे वळवला। पाहणी करण्यासाठी सगळं पथक विधिमंडळ कॅन्टीनवर पोहोचलं, पण त्या अगोदरच कर्मचाऱ्यांनी कॅन्टीन चकाचक केलं होतं। न्यायालयानं या संपूर्ण पाहणीचा व्हिडिओसह सविस्तर अहवाल कोर्टात सादर करण्याचे एफडीएला कडक निर्देश दिले। हायकोर्टाच्या या आदेशामुळे आता सरकारी कॅन्टीन चालवणाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली आहे। खाजगी हॉटेल्सप्रमाणेच सरकारी कॅन्टीनवरही एफडीएनं अशीच कडक कारवाई करायला हवी का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा।